नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आजच्या व्हिडिओमध्ये थेट मुद्द्याला धरून आपण बोलायचं. ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये बरंच काय काय आहे, बरोबर ना? पण त्या बरंच काय मधून ज्याची कुंडली आहे, ज्याला प्रश्न पडलाय, ज्याला समस्या निर्माण झाली आहे, त्याचा फायदा काय हो? त्याला काय अपेक्षित, म्हणजे त्याने काय अपेक्षित ठेवायचं? मुद्दा लक्षात येतो? मी आहे ज्योतिष प्रवीण, मी आहे ज्योतिष अलंकार, मी आहे ज्योतिष प्राज्ञ भास्कर, मी आहे ज्योतिष विद्या वाचस्पती वगैरे वगैरे. PhD केली तुम्ही हो, पण नेमकं ज्योतिषीय कुंडलीमधला प्रश्न लक्षात नाही आला आणि त्या प्रश्नामागचं समस्येचं कारण लक्षात नाही आलं तर काय करायचं तुमच्या त्या सर्टिफिकेटला? मुद्दा असा आहे की नेमकं प्रश्नाकडे कसं पाहायचं आणि किती तुम्ही प्रश्नाला कुरवाळत बसलात, त्याच्या कारणांना कुरवाळत बसलात, तरी जातकाची अपेक्षा काय असते? मला त्या प्रश्नाला सामोरे जायचे, तर मी कसं सामोरे जाऊ? बरोबर ना? तेच त्याचं सामोरे जाणं, त्याची ती स्थिती, त्या स्थितीतून त्याला बाहेर काढणं किंवा त्याला आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षमपणे सकारात्मक दृष्टीने उभं करणं, हेच सहाय्य असतं ना ज्योतिषीय कुंडलीशास्त्राच्या माध्यमातून. आणि ते सहाय्य नेमकं देता आलं पाहिजे, त्याला समजावून सांगता आलं पाहिजे. बघा, तुम्ही आता सोशल मीडियाच्या जेवढे काही ज्योतिष वास्तूचे जेवढे ग्रुप आहेत, समूह आहेत, त्या सर्व ठिकाणी शास्त्राची माहिती दिली जाते हो, पुन्हा पुन्हा. मग वेगवेगळे अगदी छानपैकी सजवून धजवून सगळे विषय मांडले जातात, है ना? आणि आता तर समूहाचा सगळ्यात जुना ग्रुप, त्यांनी तर अटच घातलेली आहे. लेख लिहायचा असेल, माहिती द्यायची असेल, कुठली माहिती आहे का? तर तीच ग्रंथातून कॉपी पेस्ट केलेली किंवा ग्रंथाचा संदर्भ देऊन, जे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये फक्त नावं बदलून त्या लेखकांनी आपली नावं बदलून तोच महिना, तोच मथळा आपल्या शब्दात मांडलेला आहे. माहिती तीच, म्हणजे गर्भितार्थ तोच, पण असे रेफरन्स पाहिजेत लेख लिहिण्यासाठी, माहिती देण्यासाठी. माहिती कुठली? फक्त झेरॉक्स केलेली, कॉपी पेस्ट केलेली, त्यासाठी संदर्भ लागतो. म्हणजे किती हास्यास्पद आहे ना ते. आम्ही कॉपी पेस्ट करतो, ते कुठून कॉपी पेस्ट केले ह्याचं रेफरन्स उघडपणे मागितला जातो आणि दिला जातो. वास्तविक जो माहितीचा आधार घेतला जातो त्याचा आणि त्या कुंडलीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा तसा काही संदर्भ लागतो का हो? नाही ना? निशांतपणे विचार करा आणि या गोष्टीची थोडासा आढावा घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आपण आत्ताच्या वर्तमान काळातील प्रश्नाचं उत्तर हे जन्माच्या वेळेच्या ग्रहस्थितीमध्ये शोधत राहतो. किती गंमत आहे ना? म्हणजे जी व्यक्ती पहिलीमध्ये असताना, म्हणजे 6 वर्षाची असताना किंवा नुकतीच जन्मलेली असताना त्याचा स्वभाव कसा होता, हे पुढं ते 40 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर सांगितलं जातं.
ठीक आहे, चला, हरकत नाही. जे करतात तसे तोंडघशी पडतात पण ते. मुद्दा असा आहे मंडळी की विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं कारण काय आहे, त्या कारणाला कारणीभूत आत्ताच्या जन्मनक्षत्रामध्ये कुठली ग्रहस्थिती आहे आणि ते कारण, ती ग्रहस्थिती किती काळापर्यंत भोगावी लागणार आहे, हेच पाहायचं असतं ना जन्मलग्न कुंडलीमध्ये. आणि ह्या संदर्भातील नेमक्या कुंडलीनिहाय म्हणजे एक स्वतंत्र कुंडलीप्रमाणे जे फलितातील शुभ अशुभता जी माहिती करून घ्यावी लागते, ती माहिती त्या कुंडलीची जन्म नक्षत्र गोचर देत असते. बघा, तुमच्या कुंडलीची म्हणजे तुमच्या कुंडलीला जे जन्म नक्षत्र लाभलं आहे, ज्या चंद्राच्या नक्षत्रावर तुम्ही जन्म घेतला आहे, त्या नक्षत्रावरूनच तुमची संपूर्ण कुंडली उभी राहत असते, डेव्हलप होत असते. कसं तर अगदी सुरुवातीच्या म्हणजे जन्म झाल्या झाल्या जी महादशा लागू होते, तीच मुळात चंद्र नक्षत्राच्या ग्रहानुसार होते. चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचा जो स्वामी ग्रह येतो त्याच्या महादशेनुसारच तुमची दशास्थिती कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात होते. मुद्दा लक्षात आला. त्यानंतर त्यानुसारच जन्माच्या वेळेस ग्रहस्थितीतील अगदी सूक्ष्म माहिती, त्या सूक्ष्म माहितीच्या आधारे तुमची नवमांश कुंडली बनत असते. बरोबर ना. जन्माच्या वेळेस रवी कोणत्या नक्षत्रात होता, कुठल्या त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये होता, त्या चरणानंतर त्या चरणाला अनुसरून त्याचा नवमांश स्वामी कुठे म्हणजे नवमांश काय असणार आहे त्याचा, ही सगळ्या माहितीच्या आधारेच नवमांश कुंडली तयार होती की नाही. बरोबर आहे. मुद्दा असा पुन्हा एकदा की मला आत्ता जर प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, 12 स्थानामधले जेवढे प्रश्न आपण गृहीत धरतो त्यापैकी कुठलाही प्रश्न असेल, त्या प्रश्नाचं उत्तर मला जन्माच्या वेळेस असलेल्या गोचर ग्रहस्थितीमध्ये मिळणार आहे का? नाही ना. कारण मला समस्या आत्ता उद्भवलेली आहे आणि त्या समस्येचं कारण हे आत्ताच्या गोचर स्थितीमध्ये आहे. मग तेच आपल्याला आपली जन्म नक्षत्र गोचर वारंवार सांगत असते, दर्शवत असते, मार्गदर्शित करत असते, पण आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये जातकांचा काही म्हणजे चुकत नाही, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. पण तुम्हाला उत्तर कुठलं मिळतं? जे सरसकट डोक्यामध्ये भरून घेतले ना, एक ठराविक ग्रह शुभ आणि ठराविक ग्रह अशुभ, त्याच्यावरती सगळा खेळ चालू आहे. उत्तर देताना त्या कुंडलीचं जन्म नक्षत्र कोणतं आहे आणि त्या जन्म नक्षत्रानुसार त्या जातकाला कोणकोणती नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत हे पाहिलं गेलं पाहिजे की नाही. आणि त्या नक्षत्रांची सध्या स्थिती काय आहे, स्वरूप कुठल्या स्वरूपातून ते समोर येत आहेत. एखाद्या जातकाला जो काही प्रश्न त्याने समोर मांडला असेल, जी समस्या निर्माण झाली असेल, त्या समस्या निर्माण होण्याचं कारण काय आहे तर ते आत्ताच्या गोचर स्थितीमध्येच मिळणार की नाही. आत्ताच्या चालू वर्तमान गोचर स्थितीमध्येच त्याला ते दिसणार की नाही, सापडणार आपल्याला ते कारण. मंडळी, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशुभता जी घडती, ती अशुभता, त्या अशुभतेला कारण ठरणारे, त्या अशुभतेचे कारक तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमधले विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वध नक्षत्रच असतात. बाकी कुठलीही ग्रह नक्षत्र तुम्हाला अशुभता दायक ठरत नाही.
साडेसाती आहे, मग गुरुबळ नाही आहे, मग मंगळ इकडे आहे, मग पितृदोष आहे. हे सगळे खेळ आहेत, सगळे खेळ आहेत. तुमच्या मानसिकतेचा दुरुपयोग साधण्याचे सगळे खेळ आहेत. येतं लक्षात? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे, तुम्ही काही करू नका. फक्त तुमच्या जन्म नक्षत्र गोचर तिचं स्वरूप समजावून घ्या. जन्म नक्षत्र गोचर काय आहे माझी, आणि मला कुठले कुठले नक्षत्र अशुभ ठरणार आहेत, हे अगदी थोडक्यात समजून घ्या. कारण सहज आणि सोपं आहे ज्योतिष. तेच जन्म नक्षत्र गोचर सांगते वारंवार आपल्याला. तुमच्या जीवनातील प्रत्येक शुभाशुभ घटनांचं कारण, अशुभ घटनांचं कारण कोण ठरणार आहे? तर विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र. शुभता आपण तशी डोक्यावर घेत नाही ना, मस्त एन्जॉय करतो गपचूप. प्रश्न आहे फक्त अशुभतेचा ना, तर मग त्याचाच विचार करा. मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ काय आहे, विपत्तिकारक कोण आहे, प्रतारणाकारक कोण आहे आणि वधकारक कोण आहे, एवढं लक्षात घ्या. आणि त्याच नक्षत्रांना त्यांच्याच ऊर्जा पातळीवरती शुद्ध राखायचा प्रयत्न करा. सहज आहे की नाही? बाकी काही डोक्यात घ्यायची गरज नाही आहे. कारण जे शुभ नक्षत्र तुम्हाला शुभतादायक ठरणार आहेत ते तर शुभता देणारच आहेत की नाही. येतं लक्षात? एकच लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशुभतादायक ठरणारी जी विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र आहेत त्यांनाच फक्त तुम्हाला शुद्ध आणि संतुलित राखायचं आहे. त्यासाठी जे आपल्या जुन्या पद्धतीने पण जसं होतं, तसं आपण म्हणतो ना की समजा मला शनी, राहू, केतू अशुभ आहेत, जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे म्हणतोय मी, सरसकट नव्हे. लक्षात? तसं उदाहरण घेऊ आपण. ते शनी, राहू, केतू समजा अशुभ आहेत, तर मंत्रोच्चाराने तुम्ही त्यांची अशुभता संतुलित राखू शकता. पण ते मंत्रोच्चार रोज केले पाहिजेत की नाही? 23,000 शनीचे, 18,000 राहूचे, 17,000 केतूचे, हे सगळे मंत्र केले तर तुम्हाला त्या 3 ग्रहाची ऊर्जा रोजच्या रोज बॅलन्स फॉर्ममध्ये लाभेल की नाही, मेंटेन होईल. पण सध्याची ग्रहस्थिती, माफ करा, सध्याची राहणीमान आणि आपली राहणीमानची पद्धत ही आपल्याला एवढे 30-40 हजार जप करायला परवानगी देत नाही, बरोबर ना? परंतु तुमची रिक्वायरमेंट तिथेच राहते की नाही? मग त्यासाठी शास्त्रानेच तुम्हाला देऊ केलेलं काय आहे, तर त्या नक्षत्रांची आराध्य वृक्षांचं सानिध्य तुम्हाला आवर्जून स्वतःभोवती साधायचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र जी येतात त्या नक्षत्रांची, म्हणजे 9 नक्षत्रांची जी आराध्य वृक्ष आहेत, मी आराध्य वृक्ष म्हणतोय बाकी नाही, त्या आराध्य वृक्षांना तुम्ही स्वतःभोवती किंवा त्या आराध्य वृक्षांची ऊर्जा स्वतःभोवती राखायचा प्रयत्न म्हणजेच नक्षत्र ग्रह ऊर्जा संस्कार आहेत. सहजपणे त्यात देखील जी अडचण होती आत्ताच्या शहरीकरणाप्रमाणे आपल्याला वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या वातावरणात वाढणारे वृक्ष आपल्याला शहरामध्ये मिळत नाही. त्याचीही सोय आमच्यासारख्या व्यक्तींनी ती म्हणजे त्याची जुगाड करून ठेवलेलं आहे. तुम्हाला सोय उपलब्ध करून दिलेलं आहे ते तेलारकाच्या रूपात. तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राचं, म्हणजे तुमच्या, एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक घटना प्रसंग हा विधिलिखित आहे, तो बदलत नाही. त्याच्या वेळेस तो बरोबर उभा राहतो समोर.
तर आपल्याला हे तर लक्षात येणार नाही ना की बाबा कुठल्या वेळेस काय घटना घडणार आहे किंवा काय होणार आहे. आणि अचानक एखादी घटना घडलीच, अशुभ घटना घडली, अप्रिय घटना घडली, तर तिला सामोरे तर जावंच लागते की नाही, तिला हाताळावंच लागते की नाही त्या प्रसंगाला. ते हाताळणं म्हणजे त्या अशुभ त्रासदायक घटना प्रसंगातील अशुभतेला शुद्ध करणे आणि तीच ऊर्जा शुद्धतेकडे नेऊन संतुलित राखणे, ह्यालाच नक्षत्र ग्रह ऊर्जा संस्कार म्हणतो आपण. आणि ते सहजपणे तुम्ही साधू शकता, कारण तेवढी सहजता आता दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध केलेली आहे. प्रत्येकानं आपल्या जन्म नक्षत्राचं विपत प्रत्यय आणि वध नक्षत्री कुठली येतात ते पहा आणि फक्त त्या 9 नक्षत्रांना फक्त त्या 9 नक्षत्रांवरती कॉन्सन्ट्रेट करा. ती नक्षत्र कॅलेंडरमध्ये ज्या तारखेला येतात त्या तारखेला कुठली शुभ कार्य करू नका. येते लक्षात? तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कॅलेंडर पण तुम्हाला ते त्या पद्धतीने दाखवलं होतं. मागे जाऊन व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. की तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे महालक्ष्मीचं कॅलेंडर आहे किंवा काल निर्णय आहे, निर्णय सागर आहे वगैरे. त्याच्यामध्ये प्रत्येक तारखेला एक त्या दिवसाचं नक्षत्र दिलेलं असतं. त्या नक्षत्रामधली तुम्हाला अशुभ ठरणारी जी 9 नक्षत्र आहेत ती ज्या ज्या ठिकाणी आली, ज्या ज्या तारखेला आली आहेत त्या तारखेला तुम्ही काहीतरी मार्किंग करून घ्या अशुभतेचं. म्हणजे त्या तारखांना तुम्ही कुठलंही छोटं मोठं का होईना पण कुठलंही शुभ कार्य त्या दिवशी करायचं नाही, टाळायचं म्हणण्यापेक्षा त्याचं नियोजन राखायचं. एखादं कार्य समजा आपल्याला 2 दिवसांनी करायचं आहे, जर आपल्या लक्षात आलं की 2 दिवसानंतर ज्या दिवशी ते कार्य आपण हातात घेतले त्याच दिवशी म्हणजे मला अशुभ ठरणारं नक्षत्र आहे, ते नक्षत्र जर सकाळी 10 वाजेपर्यंत असेल तर मी त्या कार्याचं नियोजन कसं करणार, 10-10:30 नंतर मी ते कार्य करू शकतो की नाही. हेच नियोजन आहे ना. आणि ह्याच महत्त्वाच्या उपयुक्त नियोजनासाठी जन्म नक्षत्र गोचर ही तुम्हाला शास्त्राने देव केलेली आहे. पण काय ना, जर जातक एका फटक्यामध्ये जर सरळ झाला किंवा त्याला सगळं समजायला लागलं तर मग माझं पोटपाणी कसं चालायचं. म्हणून आत्तापर्यंत आमच्या क्षेत्रातल्या ह्या ज्योतिषी क्षेत्रातल्या काही बाजार बसव्यांनी ह्या जन्मनक्षत्र गोचरीला लपवून ठेवलं, अक्षरशः पाठीमागे सारून ठेवलं. का तर समोरच्याला एवढं सरळ काहीच उघड सांगायचं नाही. मला वरचेवर वेगवेगळ्या नावाने फोन येतात की तुम्ही हे सांगत बसू नका, आमच्या धंद्यावर परिणाम होतोय. अशा पद्धतीने फोन येतात नागपूरवरनं, नाशिकवरनं, पुण्यातून. मुंबईतून अजून आला नाही आहे, कारण आता ते ट्रू कॉलरवर कळतं ना आपल्याला. धडधडीत म्हणतात तुम्ही हे सांगणं बंद करा म्हणे, तुम्ही ते लेख लिहिता जे उघडपणे ते बंद करा. असं कसं करून चालेल, आपलं पोटपाणी कसं चालायचं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन लोक वागतायत. तर ही बदमाशगिरी तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात घ्या. काही नाही करायचं तुम्हाला. ज्योतिषशास्त्र हे अतिशय सहज आणि सोपं आहे, फक्त त्याच्यातली सहजता लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायची आहे, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अशुभ घटना प्रसंगांना कसं सामोरे जायचंय त्यासाठी स्वतःला अपडेट करून ठेवायचंय. आणि ते अपडेट करून ठेवायचं म्हणजे काय, तर आपल्याला अशुभ ठरणारे विपत प्रत्यय आणि वध नक्षत्रांचे ऊर्जा सानिध्य आपल्यासोबत राखायचंय. अशुभतेला फक्त शुद्ध करून संतुलित राखायचा प्रयत्न करा, शुभता आपली काम करतेच आहे. आला मुद्दा लक्षात. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगतोय मी की प्रत्येकानं जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या, शिकून घ्या.
आणि त्या जन्मनक्षत्राचा सदुपयोग साधा. त्याने काय होईल, तुमच्या जीवनातील नकळत अनावधानाने घडणाऱ्या, अज्ञानातून घडणाऱ्या ज्या चुका आहेत किंवा जे होणारं नुकसान आहे ते सगळं टळून जाईल. लक्षात. विषय आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात त्या त्या ग्रुपमध्ये बिनधास्त शेअर केलात, काही हरकत नाही. आपण खोटं काय बोलत नाही ना. जे फायद्याचं आहे, उपयोगाचं आहे तेच आपण पोचवायचा प्रयत्न करतोय, त्याचाच प्रसार करतोय आणि मूळ खरं मर्म आपण लोकांना उघडून करून सांगतोय ना. त्यामुळे शेअर करायला मागे राहू नका, आवर्जून शेअर करा. थांबू इथे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच जन्मनक्षत्र गोचरीचा सदुपयोग कुठल्या त्रिसूत्रीतून साधता येईल सहजपणे, आणि त्याला सहाय्य आम्ही करतो आहोतच. ते तो पुढच्या व्हिडिओमध्ये कमर्शियली व्हिडिओ मी घेऊन येतोय. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.